कोल्हापूर महानगरपालिकेच्या आजच्या विशेष बैठकीमध्ये एक बॅग चर्चेत राहिली. एका नगरसेवकांनी एक इलेक्ट्रिकल बॅग आणली होती आणि त्यावरचे स्लोगन जास्त करून चर्चेत राहिले, कारण त्यावरती जे लिहिलं होतं ते काहीतरी वेगळं सांगणार होतं आणि कदाचित आपण अर्थ वेगळा लावू की त्यांना काहीतरी वेगळं सांगायचं होतं. पण त्या स्लोगनवरून संपूर्ण कोल्हापूरमध्ये आता एकच चर्चा चालू झालेली आहे की हे नेमकं काय आहे. त्यामध्ये काही स्लोगन लिहिलेले तुम्हाला दिसतील की आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातंय, 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला, आमदनी अठ्ठन्नी, खर्चा रुपया वगैरे या पद्धतीचे स्लोगन्स त्यावरती लिहिले गेलेले आहेत. आणि ही बॅग चर्चेत ज्यांच्यामुळे राहिली, जे ही बॅग घेऊन महानगरपालिकेच्या बैठकीमध्ये जे आले होते ते होते आपल्याच कोल्हापूर महानगरपालिकेचे एक नगरसेवक आहेत प्रवीण सोनावणे. आपल्या सोबत आहेत प्रवीण सोनावणेजी. सर्वप्रथम तुमचं केके न्यूज मध्ये सहर्ष स्वागत. आज तुमच्या स्वागताबरोबर तुमच्या बॅगचं सुद्धा स्वागत, जसं महानगरपालिकेमध्ये झालं होतं. मला जाणून घ्यायचंय काय आहे 4 आण्याची कोंबडी 12 आण्याचा मसाला, नेमकं काय आहे हा विषय? आपल्या इथं महानगरपालिकेत आपले इन्कम किती आहे, आपल्याला अनुदान मिळणार किती, किंवा जीएसटीचं फंड जे लोकांचं आमचं होतं, पहिला आम्ही एलबीडी म्हणा नाही तर जकात म्हणा यातून आमचं उत्पन्न होतं ते गेलं राज्य शासनाकडे. ते पैसे आमच्या मालकीचे ते आम्हाला राहायला पाहिजे, पण ते आमच्याकडे नाही येता. राज्य शासन तिथूनच ठरवतंय की हे पैसे तुम्ही लाईटवाल्यांना ही कंपनी दिल्या ह्याला द्या, किंवा आता इलेक्ट्रिकल बस घेतल्यात त्यांना द्या. त्यांचे जे राज्य शासनाचे आमच्यावर लादलेले जे निर्णय आहेत हे आम्हाला मान्य नाहीत, म्हणून आम्ही हे सगळं आम्हाला प्रेझेंटेशन करायचं होतं. म्हणून बॅग ही आकर्षण म्हणून मी बॅग ही घेऊन आलो. ही बॅग माझ्या चिरंजीवची आहे. त्यामध्ये एक अजून एक स्लोगन फार इफेक्टिव्ह होतं की दिव्याखाली अंधार, कोल्हापुरात दिव्याखाली अंधार, असं त्यामध्ये स्लोगन मध्ये एक लिहिलं गेलं होतं. नेमकं काय अर्थ आहे त्याच्या पाठीमागचा? आपल्या इथं जुनी जी ESL कंपनी होती, जी 2019 साली जी आपल्या इथं अंमलात आली, त्यांचं आणि राज्य शासनाचा एक ॲग्रीमेंट होता. ते ॲग्रीमेंट संपवत होतं मे 2025 मध्ये. आणि आपल्या महानगरपालिकेने त्यावेळी त्या तत्कालीन आयुक्तांनी उपायुक्तांनी 27 पर्यंत आपलं त्यांच्यावर ॲग्रीमेंट केले. मग राज्य शासनाने केलेलं ॲग्रीमेंट आहे तिथपर्यंतच आपलं ॲग्रीमेंट असायला पाहिजे होतं. ते न करता 2 वर्ष पुढचं ॲग्रीमेंट करून त्यांना आज टर्मिनेट करणं हे चुकीचं आहे. जे वेळेचं बांधन जे राज्य शासनाने दिलं त्या हिशोबाप्रमाणे जे ॲग्रीमेंट व्हायला पाहिजे ते झालंच नाही. ह्या अग्रीमेंट मुळे जो एक मुद्दा जो होता की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे काही पथदिव्यांचा वगैरे सगळा मुद्दा बैठकीमध्ये आज निघाला. पथदिव्यांची जी संख्या जी पहिल्या तुमच्या यादीमध्ये जी दाखवली जाते महानगरपालिकेच्या बैठकीमध्ये जी यादी वाचून दाखवली गेली त्यानुसार 36,000 कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये 36,000 पथदिवे. माझा पहिला प्रश्न हाच आहे की खरोखर 36,000 पथदिवे लावले गेलेले आहेत? हे जी ESL कंपनी आहे त्यांनी नमूद केलेले दिवे आहेत तेवढंच यांना माहिती आहेत. आपल्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी किंवा इंजिनियरनी नाईट आउट करून किंवा रोज राऊंड काढून किंवा जिओ टॅगिंग करून कोणतेही दिवे चेक केले नाही आहेत. आणि जे लाईट बंद आहेत हे सांगायचे जे हिशोब आहे त्यांचा हे पण चुकीचं आहे. तुम्ही कधी रात्रीचं रिपोर्टिंग केले का, त्याचे ऑन पेपर रेकॉर्ड आहेत काय? काहीच नाही आहेत. उगाच कोण तर म्हणते 3500 आहेत, कोण म्हणते 3600 आहेत, त्याच्या हिशोबानं चाललेली गोष्ट आहे. हे गोष्टीसाठी जिओ टॅगिंग व्हायलाच पाहिजे होतं. ते CMA म्हणून एक मशिनरी आहे जे ESL कंपनीवाल्यांकडे पण घ्यायची होती, ती न घेतलेली आहे. त्याचा ह्यो सगळा परिणाम आहे मोठा. मग आता यावरती या बैठकीमध्ये तुम्ही काय मुद्दा तुमचा मांडलेला आहे आणि त्यावरती काय निर्णय घेण्यात आलेला आहे? आता जे नवीन टेंडर जे आलतं त्याच्यात 119 रुपये एका दिव्याला प्रत्येक महिन्यासाठी EMC होती. म्हणजे मेंटेनन्स करता फक्त पैसे होतं, त्यात काही करणार नव्हते, ते बदलणार नव्हते की काय नव्हते. असे करून 52 लाख रुपये पर मंथ हे आपल्या महानगरपालिकेची मेंटेनन्स खाली जाणार होते. पण 52 लाख रुपये पर मंथ काढले तर वर्षाला हे 6 कोटीच्या हिशोबाला जात होते. मग प्रत्येक प्रभागाच्या प्रत्येक नगरसेवकाला जर तुम्ही 5 लाख रुपये ऐच्छिक बजेटमध्ये वाढवून दिला असा तर दिवे काय रस्ते पण तयार होतील त्यात. आणि कधीच कुठला दिवा बंद पडणार नाही. ह्याच्या आधीचे दिवे चांगलेच होते आणि आता LED ची लाईटचे दिवे आणलेत ते 65 डिग्रीला जे जायला पाहिजे होते ती नाहीच आहेत, हे 45 डिग्रीचे आहेत. म्हणून एक ब्लॅक स्पॉट 2 दिव्यांच्या मध्ये आपल्या इथं कोल्हापुरात जाईल तिथं आपल्याला दिसायला मिळतो.
एक दिव्यांसोबत एक महत्वाचा मुद्दा सांगते तुम्हाला, की जेव्हा प्रभागामध्ये दिवे लावले जातील, प्रकाश तर येईलच, जे आहेत ते सुधारित करण्याची गरज आहे. कारण नैसर्गिक आपत्तीमुळे कधी कधी नुकसानही होतं. पण त्यासोबत ना, की महिलांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही सुद्धा असणं गरजेचं आम्हाला वाटतं, नागरिकांनाही वाटतं. मग याच्यावरती काही आता पुढच्या बैठकीमध्ये वगैरे मुद्दा हा उचलला जाणार आहे की, किंवा याआधी याच्यावरती काही चर्चा वगैरे झालेली आहे का? CCTV साठी महानगरपालिकेने किंवा राज्य शासनाने पण चांगल्या मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केलेत. पण मला माहितीनुसार कोणतेही CCTV आज कोल्हापुरात चालू नाही आहेत. एक ठराविक 4 स्पॉट सोडले तर सगळे CCTV बंद आहेत. ह्याच्यावर आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून 100% आवाज उठवून सगळे CCTV कॅमेरा चालू करण्याचे 100% प्रयत्न करू. एकंदरीत आजची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये काही महत्वाचे मुद्दे निघालेले, लाईट दिव्या पथदिव्यांबद्दल पण एकंदरीत काय जो अंतिम निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे? जी ASL कंपनी आहे त्याला टर्मिनेट करून त्याला ब्लॅकलिस्ट करायचं एक निर्णय झालेला आहे. आणि राज्य शासनाने गेल्या 4 महिन्यापाठीमागे आमचं 3,80,00,000 रुपये GSTचं जे फंड आम्हाला यायला पाहिजे होतं कोल्हापूर महानगरपालिका, ते पैसे त्या कंपनीला वर्ग केलेले आहेत. ते पैसे आम्ही परत आमच्याकडे मागणी करायचा 100% प्रयत्न करू. आणि नाही आल्यास तर आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून कोर्टात जाऊन ते आमचे पैसे आमच्या जनतेचे आहेत त्यासाठी हक्काने भांडू. अगदीच खूप खूप धन्यवाद. तुम्ही दिलेले स्लोगन्स पण फार उपयुक्त आहेत, कारण कधीतरी कोणाला तरी आवाज उठवणं गरजेचं आहे आणि अप्रत्यक्षरित्या काय होईना तुम्ही दाखवून द्यायचा प्रयत्न केलाय की आमदानी अट्टांनी खर्चा रुपया आंधळ दडतंय आणि कुत्र पीठ खाते वगैरे. खरं याच्या पाठीमागे खूप काही दडलेलं आहे, ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा तुम्ही प्रयत्न केला तुमच्या माध्यमातून, त्याबद्दल खूप आभार. आणि वेळ दिल्याबद्दल केके न्यूजला आभार. आपल्यासोबत होते नगरसेवक प्रवीण सोनवणे. त्यांची ही संकल्पना तुम्ही कदाचित पाहिली असेल. आज महानगरपालिकेच्या बैठकीमध्ये ही संकल्पना खूप जास्त चर्चेला आलेली आहे आणि त्याबद्दल त्यांनी आपल्याशी चर्चा साधली. व्हिडिओ जर्नलिस्ट रवींद्र बागल सोबत सह्याद्री देसाई, केके न्यूज कोल्हापूर. डॉक्टर DY पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर. शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध. या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 ते 100% फी सवलत. अद्ययावत लॅबोरेटरीज, इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम्स, विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा, नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी. डॉक्टर DY पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर.